श्री शिवलीलामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. कामगजविदारक पंचानना, क्रोध जलद विध्वंस प्रभंजना, मदत महारका चंडकिरणा, चंद्रशेखरा वृषभध्वजा, मत्सर दुर्धर विपिन दहना, दंभन गच्छेदका सहस्रनयना, अहंकार अंधकासुरमर्दना, धर्मवर्धना बालनेत्रा, आनंद कैलास नगविहारा, निगमागम वंद्या सुहास्य वक्त्रा, दक्षमखदलना आनंद समुद्रा, ब्रह्मानंदा दयानिधे. नवमाध्यायाचे अंती. उद्धरिला शबरसिंह केतन नृपती, यावरी श्रुत शौनकादिकांप्रती, नैमिषारण्ये सांगत अनर्थ देशी वास्तव्य करीत, एक द्विजनामे देवरथ, वेदाध्ययनी शास्त्ररथ, पंडितानी वंशज होय. यांची कन्या चातुर्यखानी, शारदा नामे कमलनयनी, जिचे स्वरूप देखोनी जन होती तटस्थ. तव ते झाली 12 वर्षी, पित्याने लग्न करुनी संभ्रमेसी, पद्मनाभ द्विजासी देता झाला विधियुक्त. तोही परमादित ब्राह्मण, सभाग्यानी वेदसंपन्न, जयाची विद्या पाहून राजे होती तटस्थ. लग्न सोहळा जाहली यावरी, काही दिवस होता श्वशुर घरी. सायंकाळी नदीतीरी, संध्यावंदनासी तो गेला, परतो न येता अंधार, पायास झोंबला दुर्धर विखार. तेथेच पडिले कलेवर, नगरात हाक जाहली, माता पिता समवेत, शारदा धावून आली तेथ. गत प्राण देखोनी प्राणनाथ, शरीर घालित धरणीवरी, म्हणे विद्याधनाचे सतेज, आजी बुडाले माझे जाण. ओस पडली सेज, बोलो गुज कोणासी, माझे बुडाले भांडार. सर्परूपेवरी पडला तस्कर, दग्ध झाली आभरणे समग्र, म्हणून टाकी तोडोनिया. देखोनी शारदेची करुणा, अश्रू आले जनांची नयना. म्हणती आहा पशुपते भाललोचना, हे आता करील काय. मग त्या विप्राचे करुणी दहन, माता पिता बंधू आप्तजन, शारदेस संगे घेऊन सदनाप्रती गेले ते. कित्येक दिवस जाहली यावरी, घरची कार्यास गेली बाहेरी. शारदा एकली मंदिरी, तव एक अपूर्व वर्तले. नैध्रुव नामे ऋषीश्वर, वृद्ध तपस्वी गेले नेत्र. शिष्य हाती धरोनी पवित्र, सदना आला शारदेच्या. शारदा आसन देऊनी सत्वर, पूजन करोनी करी नमस्कार. नैध्रुव म्हणे सौभाग्य वाढो अपार, हो तुझ पुत्र वेदवक्ता. विप्रास न दिसे केवळ अंध, अमोघ वदला आशीर्वाद. हासोनी शारदा करी खेद, शोक करी दुःख भरे. म्हणे हे अघटित घडे केवी पूर्ण, सांगितले पूर्व वर्तमान. नैध्रुव म्हणे माझे वचन, असत्य नोहे कल्पांती. माझे जिव्हे बाहेर आले, ते माघारे न सरे कदा काळे. माझे तपानुष्ठान वेगळे, अघटित तेची घडवीन. घरीची बाहेरून आली त्वरित, माता पिता बंधू समस्त. समूळ कळला वृत्तांत, म्हणती विपरीत केवी घडे. ऋषीचा आशीर्वाद अमोघ पवित्र, क्षणे रंकाचा करी सहस्र नेत्र. शापे न लागता क्षणमात्र, कुळासहित संहारित. शापबळेची विशेष, सर्प केला राजा नहुष. यादव कुळ निःशेष, भस्म झाले ब्रह्मशापे. ब्राह्मणी क्षोभोनी निर्धारी, शक्राची संपत्ती घातली सागरी. ब्रह्मशापे मुरारी, अंबऋषीचे जन्म घेत. विधी हरिहर चित्ती, ब्रह्मशापाचे भय वाहती. विप्रशापे राव परीक्षिती, भस्म झाला क्षणार्धे. जमदग्नीचा क्रोध परम, चौघे पुत्र केले भस्म. स्त्रिया असता पांडुराज सत्तम, भोग नाही सर्वदा. विप्रशापाची नवलगती, 60 सहस्र सगर जळती. कुबेर पुत्र वृक्ष होती, नारद शापे करोनिया. कृष्णासहित यादव कुळ, ब्रह्मशापे भस्म झाले सकळ. दंडका ऐसा नृपाळ, क्षणमात्रे दग्ध केला. ब्रह्मशाप परम दृढ, नृगराज केला सरड. धराधर शत्रू बळ प्रचंड, सहस्र भगे त्या अंगी. क्षयरोगी केला त्रिनंदन, मेदिनी वसनाचे केले आचमन. शाप देवोनी सूर्यनंदन, दासीपुत्र केला पे. पाषाणाचे करीती देव, रंकाचेही करीती राव. मंत्राक्षता टाकिता नव पल्लव, कोरड्या काष्ठा फुटेल की. ब्राह्मण थोर त्रिजगती, हे ब्रह्मांड मोडोनी पुन्हा घडती. यावरी नैध्रुव तेयपती, बोलता झाला ते ऐका. म्हणे ऐके शारदे यथार्थ, तू धरी उमा महेश व्रत. षडक्षर मंत्र विधियुक्त, नित्य जप करावा.
म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण, तव वरी मी येथेची राहीन. मग त्याच्या अंगणात मठ करून, राहता झाला नाही ध्रुव तो. म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी, करावा जाण चैत्रमासी. अथवा मार्गशीर्षेसी, शुद्ध पक्षी करावा. पाहोनी सुमुहूर्त सोमवार, अष्टमी चतुर्दशी परिकर. पूजावा उमा महेश्वर, एक संवत्सर नेमेसी. गुरुवचन शारदा ऐकोन, तैसेच करीन पडे नेऊन. नाही ध्रुव गुरुपासून, षडाक्षर मंत्र घेतला. दिव्य शिवमंदिर करून, वरी दिधले शुभ्र वितान. चारी स्तंभ शोभायमान, नाना फळे शोभताती. अष्टगंधे सुवास सुमने, भूमी शोधुनी रंगमाळा अस्तरणे. षोडश वर्ण यंत्र करणे, अष्टदळे तया माझी चतुर्दळ. त्यावरी घालूनी तांदूळ, वरी घट स्थापुनी अढळ. शोभा बहुत आणि जे, उमा महेश प्रतिमा दोन्ही. स्थापिजे सुवर्णाच्या करोनी. मग एक निष्ठा धरुनी, षोडशोपचारी पूजिजे. यथा सांग ब्राह्मण संतर्पण, सुवासिनी पूजिजे प्रीती करुण. षड्रस चतुर्विध अन्न, द्यावे भोजन तृप्तीवरी. पुराण श्रवण कीर्तन, येणेच करावे जागरण. गुरुवचनी विश्वास पूर्ण, धरुनी वर्तने सर्वदा. कुंदे दुवर्ण केवळ, कर्पूर गवपह्य फेन धवल. ज्योतिर्मय शुभ्र तेजाळ, रजतवर्ण निर्मळ जो. सूर्यकोटी समतेज विराजित, शुभ्र आभरणी भूषित. जगदानंद कंद गुणातीत, स्वर्धुनी विराजित मस्तकी. शुभ्र जटा मुकुट मंडित, सर्पमणियुक्त विराजित. किशोर चंद्र भाळी मिरवत, भस्मचर्चित शुभ्र दिसे. उन्मिलित भाललोचन, केयुरांगद शुभ्र वीरकंकण. मुंडमाळा शोभायमान, दिसती लोचन सूर्येंदुवत. दिव्य गरुड पाचुहुनी वरिष्ठ, विराजमान दिसे नीलकंठ. दशभुज आयुधे सघट, झळकती प्रळय चपळे ऐसी. खट्वांग त्रिशूळ कपाळ डमरू, अंकुश पाश घंटा नागधरू. पिनाक पाशुपत कमल, तेजाकारू शुभ्रवर्ण आयुधे. शुभ्र तेजस्वी शार्दूल चर्मवसन, शुभ्र स्फटिक वर्ण गजाजिन. मणिमय शुभ्र सिंहासन, नाना रत्ने विराजित. कैलासगिरी शुभ्रवर्ण, वरी मंडप शुभ्र सहस्रयोजन. स्तंभ विरहित सहस्रीकर्ण, गगनी जेवी प्रकाशे पै. ऐरावताहुनी विशाळ शुभ्र, पुढे शोभे नंदिकेश्वर. मणिमय कुंडले सुंदर, शेषतक्षक झळकती. ब्रह्मानंद सुख मुरोन, ओतिले शिवस्वरूप सगुण. आता भवानीचे ध्यान, शारदा ध्यानी आणित. बाला तन्वंगी सुंदर, विराजमान चंद्रशेखर. चतुर्मुख पाशांकुशधर, गदा पद्मयुक्त जय. सूरतरु सुमनमालायुक्त, मल्लिका बकुळ कमळी विराजित. इभमुक्तावत सडोलत, शोभा अद्भुत कोनवर्णी. हरिमध्या भुजंगवेणी, जलजवदना कर्णनयनी. द्वादशादित्य शोभा जगनी, कांचीवरी झळकतसे. मागे स्त्रिया वर्णिल्या बहुत, निस्सीम रूपलक्षणयुक्त. ओवाळूनी टाकाव्या समस्त, तिच्या पादांगुष्ठावरुणी. कोटी मन्मथ शोभा साजिरी, त्रिभुवन जननी त्रिपुर सुंदरी. ब्रह्मांड फोडून यावरी, अंगीचा सुवास धावत. पदमुद्रा जेथे उमटती, तेथे आरक्त कमळे उगवती. द्विजपंक्तीचा रंग पडता क्षिती, खडे होती दिव्यमणी. या ब्रह्मांड मंडपात देख, ऐसे स्वरूप नाही अनिक. शशीमित्र द्विमुख, जिच्या तेजे शोभती. विधी शक्रादी बाळे, अज्ञान स्नेहे निजगर्भे करी पाळन. समस्त त्रिभुवन लावण्य, ओतिले स्वरूप देवीचे. विशाळ ताटके प्रभाघन, ओतिली शशीमित्र तेज गाळून. गंडस्थळी प्रभापूर्ण, पडली झळके अत्यंत. बिंबाधर अतिरिक्त, नासिकीचे वरी डौलता मुक्त. प्रवाळची केवळ भासत, तेज अमित न वर्णवे. नेत्रांजन प्रभा पडली मुक्तशिरी, तो गुंजे ऐसे दिसे क्षणभरी. जगन्माता हास्य करी, तो रंग दिसे शुभ्र मागुती. ओळीने बैसल्या हंसपंक्ती, तैसे द्विज हसता झळकती. मुक्त शुभ्र वर्ण मागुती, हेमवतीचे झळकती. दंतपंक्ती शुभ्र अत्यंत, अधर प्रभेने आरक्त भासत. डाळिंब बीज पक्क शोभत, क्षणैक तैसे दिसती. कंठीचे मुक्ताहार संपूर्ण, दिसती इंद्रनिळा समान. श्यामलांग प्रभाते दीप्यमान, मुक्तान माझी बिंबली. कमंडलू तेजस्वी सुंदर, देवी विश्वजननीचे पयोधर. कुमार आणि भवक्त्र, जातील अमृत पाशिती. प्रळय चपळा गाळोनी समग्र, रंगविले वाटे देवीचे अंबर.
मुक्तालग कंचुकी प्रभाकर बाहुभूषणे झळकती. इंद्रनील कीलवर्णी लीला वेशधारिणी मुक्तानुग्रहकारिणी प्रलयरूपधारिणी आदिमाता. आदिपुरुषाची ज्ञानकळा घडीमोडी ब्रह्मांडमाळा. जिचे स्वरूप पाहता डोळा जाश्वनिळा धनी न पुरे. कृत्तिका पुंज झळके गगनी तैसे जलज घोष डोलती करणी. अरुंद संध्या रागा उन्यानी कुंकुमरेखा आरक्तपणी. विश्वप्रलयी शिवसगुणपण टाकोनी होता तत्काळ निर्गुण. परीतीचे सौभाग्य गहन ताटंक कुंकुम महिमा हा. 2 वेळा वरिले कर्पूर गौरा भवानीने लाविला कपाळी विजवरा. तांबूल रेखांकित वदन चंद्रा अपार कवी वर्णिती. प्रयागी त्रिवेणी जैसी अंबेची वेणी शोभे तैसी. कृष्णवर्ण कुरळ निश्चयसी आदित्य नंदिनी होयते. शुभ्रहार गुंफिला दिव्य सुमनी तेची ब्रह्मांडावरुणी स्वर्धुनी. माझी आरक्त पुष्पे दिसती नयनी पद्मजनंदिनी गुप्तते. मुदरा खडी मच्छद कच्छादी अलंकार हे प्रयागी तळपती जळचर. केशाग्री गुच्छ विशाळ थोर सागराकार शोभती. काये ब्रह्मांडे गुंफिली सकळ तेची डोलत मोहनमाळ. जीव शिव दोन्ही स्तन तेजाळ आवरोणी धरिले 2 पक्षी. अक्षय सौभाग्य नव्हे खंडन म्हणून वज्रचूडे मंडित करजान. दशांगुळी मुद्रिका बंधू जनार्दन दशावतार नटलासे. पायीने पुरे पैंजन गर्जता शिव समाधी विसरून. पाहे मुखचंद्र सावधान नेत्र चकोरे करुणिया. भक्तेचे का एकनिष्ठ पायी डोलारे जोडवी अनुवट. ऐसे स्वरूप वरिष्ठ शारदा ध्यात ब्रह्मानंदे. ऐसे 1 संवत्सर पर्यंत आचरली उमा महेश्वर व्रत. नैध्रुव उद्यापन करवित यथाविधी प्रमाणे. 11 शते दाम्पत्य वस्त्र अलंकार दक्षिणायुक्त. पूजोनी शारदा हर्षभरित तव रवी अस्त पावला. जपध्यान कीर्तन करीत शारदा गुरुजवळी बैसत. अर्धयामिनी झाली अकस्मात भवानी तेथे प्रगटली. असंभाव्य तेज देखोनी नैध्रुवासी नेत्र आले तेच क्षणी. नैध्रुव शारदा लागती चरणी प्रेमभावे करुणिया. देवीचे करीती स्तवन उभे ठाकती कर जोडून. परी त्या दोघां वाचून आनिक कोणी न देखती. जय जय भवानी जगदंबे मूळ प्रकृती प्रणव स्वयंभे. ब्रह्मानंद पदपायिनी सर्वारंभे चिद्विलासिनी तू माये. धरारेंद्रनंदिनी सौभाग्य सरिते हेरंबजननी. भक्त हृदयारविंद चिन्मय खानी वेदपुराणी वंद्य तू. तुझे कृपे निश्चिती गर्भांदासी नेत्र येती. मागे सांडून पवनगती पांगुळ धावती तुझ्या कृपे. मुके होती वाचाळ मूर्ख पंडित होती तत्काळ. रत्ने होती सिकता हरळ गारा होती चिंतामणी. भवभयहारके भवानी भक्तपातके मनोल्हासिनी. वेदमाते द्विजजनरंजनी वेदले ध्यानी ब्रह्मादिक. त्रिपुरसुंदरी त्रिभुवनजननी दोषत्रयहारके त्रितापशमणी. त्रिकाळजे सादर तव ध्यानी त्रिदेहविरहित ते. शिवमानस सरोवर मराळिके जय जय विज्ञान चंपककळिके. सकळ ऐश्वर्य कल्याणदायके सर्वव्यापके मृडानी. ऐसे ऐकता सुप्रसन्न देवी मने माग वरदान. नैध्रुवे वृत्तांत मुळीहून शारदेचा सांगितला. मम मुखातून वचन आले ते अंबी पाहिजे सत्य केले. तू जरी मणी धरिले तरी काय एक न करीसी. यावरी शिवजाया बोले वचना हे शारदा पूर्वी शुभानना. द्रविड देशी विप्रकन्या नाम भामिनी इयेचे. हिच्या भ्रतारासी स्त्रिया दोघीजणी ही धाकुटी प्रिया मृदभाषिनी. हिने वर वश करोनी वडील कामिनी विघडविली. शेजारी एक जार होता तोही सभोत दिवस जपत असता. एकांत पाहुणी चाहता धरिता झाला दुर्बुद्धी. हिने नेत्र करोनी आरक्त झिडकारिला जो तारपतित. मग तो होऊनी खेदयुक्त गृहासी गेला दुरात्मा. हिचे त्यास जागले ध्यान सुरतालिंगन आठवून. हिच्या ध्यासे करून तो जार मृत्यू पावला. ईस विधवा हो म्हणून हिच्या सवतीने शापिले दारुण. मग तीही पावली मरण हिच्या दुःखे करुणिया. मग हेही काळे मृत्यू पावली तेची शारदा हे जन्मली. पूर्वीच्या जारे ईस वरिली हे जन्म जाण निर्धारी. तोची पद्मनाभ ब्राह्मण गेला इसी दावा साधून. हिचा पूर्वजन्मीचा भ्रतार जाण द्रविड देशी आहे आता.
360 योजन येथोनी दूर आहे तो ब्राह्मण. स्त्री ही नैचे स्वरूप आठवून तळमळीत सर्वदा. तोईस स्वप्नांमध्ये नित्य येऊन भोग देईल प्रीती करून. जागृतीहुनी विशेष जाण सुख होईल येते. ऐसे लोटता बहुत दिवस पुत्र एक होईल शारदेस. शारदानंदन नाम तयास लोकी विख्यात जानपा. हीच नित्य भोगी होईल जो हरिख तैसाच विप्र पावेल सुख. स्वप्नानंदे विशेष देख तृप्ती होईल निर्धारे. ऐसे तयासी सांगोन अंबा पावली अंतर्धान. त्यावरी शारदा नित्य स्वप्न देखती झाली तैसेची. तवती झाली गरोदर जननिंदा करीती समग्र. धीर भावे सासू श्वशुर आप्त सोयरे सर्व आले. देवीचे करणे अर्घटित खदखदा जन हसत. म्हणती हे केवी घडे विपरीत अंबा ऐस भेटली कधी. एक म्हणती कर्ण नासिक छेदून बाहेर घाला खरारोहण करून. तो आकाशवाणी बोले गर्जुन सत्यगर्भ शारदेचा. जन परमा मंगळ म्हणती हे कपट्यवाणी सकळ. त्यात एक वृद्ध होता पुण्यशीळ वदता झाला ते ऐका. ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र अकटित घडवी निर्धार. स्तंभे विण धरिले अंबर कुंभिनी तरे जाळावरी. ग्रहगण भगणे विधुमित्र यास आहे कोणाचा आधार. सर्व देही व्यापक परमेश्वर परिशोधिता ठाई न पडे. परस्परे पंचभूतांसी वैर ती एक रूपे चालती कौतुक थोर. जननी गर्भी जीव समग्र रक्षितो कैसा पहा हो. काय एक न करी जगन्नाथ राजा पूर्वी उपकेत. त्याचे जळी पडले रेत ते जळ प्राशीण वैशायक. ती तुकेनी झाली ते गर्भिणी पुत्र प्रसवली उत्तम गुणी. विभांडकाचे रेत जळी पडोनी ते जळ घरिणी प्राशित. तोची झाला ऋषी शृंगी तेने ख्याती केली दशरथ ग यागी. सौराष्ट्र राजा स्पर्शता करे मृगी दिव्य पुत्र प्रसवली. सत्यवती मत्स्यगर्भ संभूत तो मत्स्यराजपुत्र होत. महिषासुर दैत्य महिषगर्भी जन्मला कित्येक ऋषी करुणावंत. वचन मात्रे गर्भ राहत रेवणी रमन जन्मत. रोहिणी पोटी कैसापा सांबाचे पोटी मुसळ झाले ते कोणी कैसे घातले. कुंती पोटी पांडव जन्मले 5 देव समागमे. ऐसे बोलती वृद्ध जन तरी निंदा करीती दुर्जन. मागुती देववाणी झाली पूर्ण ऐसा एक मूर्ख हो. शारदेस कोणी असत्य म्हणती तरी जीवाची रोनी किडे पडती. ऐसे ऐकता सात्विक सुमती सत्य सत्य म्हणती त्रिवाचा. कित्येक दुर्जन पुन्हा बोलत हे सर्व ही कापट्य असत्य. तो जीवाची रोणी अकस्मात किडे गळो लागले. हे देखोनी सर्वजन शारदेसी घालिती लोटांगण. म्हणती माते तू सत्यपूर्ण जानकी रेणुके सारखे. मग तिस पुत्र झालास तेज लोक म्हणती शारदात्मज. वाढत जैसा द्विजराज शुद्ध द्वितीये पासुनी. उपनयन झाली अपूर्ण 8वे वर्षी वेदाध्ययन. 4 वेद षडशास्त्रे जाण मुखोद्गत पुराणे. नवग्रहात जैसा वासरमणी देवी पंडितात अग्रगणी. जेने अनुष्ठाने पिनाकपाणी प्रसन्न केला सर्वस्वी. यावरी शारदा पुत्र समवेत लक्षुनी शिवरात्री व्रत अद्भुत. गोकर्ण क्षेत्राप्रती जात यात्रा बहुत मिळाली. तो द्रविड देशीचा ब्राह्मण तोही आला यात्रे लागून. परस्परे पाहून कष्टी होती अंतरी. परस्परा कळली खून पूर्वी देवी बोलिली वचन. उमा महेश्वर व्रताचे पुण्य अर्ध देई पतीसी. पुत्र देई त्याचा ध्यास तू त्यापासी राहे 4 मास. समागमन करी निशेष शिवपदासी पावसी. मग शिवरात्री यात्रा करून भ्रताराशी केले नमन. म्हणे हा घ्या पुलानंदन म्हणून करी दिधला. उमा महेश्वर व्रत त्याचे अर्ध पुण्य देत. मग शारदा सवे जात द्रविड देशा प्रतीत तेव्हा. शारदा व्रतस्थ पूर्ण दुरुणपतीचे घे दर्शन. विख्यात झाला शारदानंदन महापंडित पृथ्वीवरी. तपाचरला अपार मात्र पित्र भजने सादर. माता भवानी पिता शंकर हेची भावना तयाची. जो न करी जनक जननीचे भजन धिक त्याचे तपज्ञान. धिक विद्या अधिक थोरपण धिक भाग्य तयाचे. घरी 60वी स्त्रियेचे गोत आणि माय बाप शिनवित. अन्न नेदी बाहेर घालीत शब्दमाने हृदय भेदी. तो जरी पढला षटशास्त्र परी अनामिकाहुनी अपवित्र.
तयाचे न पहावे वक्त्र विटाळ कदा न व्हावा. यद्यपि झाला स्पर्श जाण तरी करावे सचैल स्नान. महादोषी तो कृतघ्न यमदारुण गांजित. यावरी शारदेचा भृतार महातपस्वी योगीश्वर. शरीर ठेवोनी परत्र पावला तो शिवपदा. शारदा ही चिंतून मदन दहन करी विधियुक्त सहगमन. पती समवेत कैलास भुवन पावोनी सुखे राहिली. शिवलीलामृत सुरस पूर्ण किंवा हे दिव्य रसायन. बहरोगी सेविता जाण आरोग्य होऊनी शिव होती. जे मृत्यूने कवळिले सहज त्यासी नावडे हा रसराज. ज्याची सुकृते तेजपुंज तेची अधिकारी येथीचे. ब्रह्मानंदे श्रीधर श्रोतया विनवी जोडोनी कर. शिवलीलामृत निर्जर तुम्ही सेवा आदरे. पुढील अध्यायी सुरसकथा पावन होय श्रोता वक्ता. मृडानी सहित शिवतत्वता पाठी राखी सर्वार्थी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन खंड दशमाध्याय गूढ हा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु.